वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते। य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्रोतारः नमो नमः। शुभसन्ध्या। संस्कृतपरम्परा गङ्गायाः समानाः। एनयोः मध्ये कानिचित् साम्यस्थलानि अपि वर्तन्ते। गङ्गा गोमुखतः आरभ्य गङ्गासागरपर्यन्तं पवित्रं सर्वत्र पवित्रा तिष्ठति। मार्गे गङ्गायाः सह संयुक्ताः सर्वाः अपि नदीः गङ्गा पवित्रीकरोति। सा नदी अपि गङ्गात्वं प्राप्नोति। संस्कृतगङ्गा अपि तथा एव स्वयं पवित्रा अस्ति एव, पुनश्च सा यत्र यत्र गच्छति तत्र तत्र सर्वत्र पवित्रतां प्रसारयति। अतः संस्कृतगङ्गा विश्वे सर्वत्र प्रवाहिता भवेत्। अपि च सर्वेषां जनानां मनांसि निर्मलानि कृत्वा विश्वम् अखिलं पवित्रं कुर्यात्। ये संस्कृतज्ञाः जनाः नित्यम् एव संस्कृतगङ्गास्नानं कुर्वन्ति ते खलु भाग्यवन्तः वर्तते इति अलम्। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय। 12 भाग झाले सुद्धा बघता बघता, आणि या 12 भागामध्ये आपण ईशावास्य उपनिषद आणि केन उपनिषद या 2 उपनिषदांचा अभ्यास केला। अर्थात अभ्यास म्हणजे खूप सखोल असा नाही, पण तोंड ओळख तर निश्चितच करून आपली घेतलेली आहे, आणि त्यातून आपण त्या उपनिषदाच्या अभ्यासाला प्रवृत्त व्हावं आणि पुन्हा आपला अभ्यास करावा अशी निश्चितच इच्छा आहे। आज मात्र आपण नवीन एका उपनिषदाला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे कठोपनिषद, किंवा आणखीन त्याला एक नाव आहे काठकोपनिषद। हे कठोपनिषद किंवा काठकोपनिषद कुठे आहे तर हे आहे कृष्ण यजुर्वेदाच्या कठशाखेचं हे उपनिषद आहे, म्हणून याला कठोपनिषद म्हटलेलं आहे। या उपनिषदामध्ये 2 अध्याय आहेत। आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की केन उपनिषदामध्ये सुद्धा 4 खंड होते। प्रत्येक उपनिषदाची एक वेगळी भाषा आहे। जे विभाग आहेत त्याला कधी कधी खंड म्हटलं आहे, कधी कधी अध्याय म्हटलेलं आहे, कधी कधी त्याला वल्ली म्हटलेलं आहे, कधी त्याला अनुवाक म्हटलेलं आहे। असे वेगवेगळ्या उपनिषदाचे वेगवेगळे भाग आहेत। पण आपण आता फक्त एवढंच बघणार आहोत की अध्याय आहेत 2, आणि त्या 2 अध्यायामध्ये 3-3 वल्ली आहेत। म्हणजे एकूण भाग किती झाले तर 6 भागामध्ये आपण हे उपनिषद अभ्यासणार आहोत। कठोपनिषद हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे, अतिशय महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं का तर सर्वसामान्यांना सुद्धा अतिशय सुगम भाषेमध्ये समजेल असं हे उपनिषद आहे, कारण याच्यामध्ये कथा आहे, आणि कथा सगळ्यांनाच समजते ना। सर्वसामान्यांना सुद्धा कथा समजते। या कथेच्या माध्यमातून आपण ते तत्त्व जाणून घेणार आहोत, त्यामुळे सर्वसामान्यांना आवडेल असं हे उपनिषद आहे। आणि त्याच जोडीला विद्वानांच्या सुद्धा आवडीचं उपनिषद आहे।
कारण ह्याच्यामध्ये आत्मतत्व सांगितलेलं आहे. आत्मज्ञान म्हणजे काय, किंवा मृत्यूनंतर देहाचं होतं तरी काय, किंवा त्याच्या स्वर्गप्राप्तीसाठी काय करायला पाहिजे, अशा अनेक गोष्टींचं ह्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. आणि म्हणून हे विद्वानांचं सुद्धा आवडीचं उपनिषद आहे. ह्याच्यामध्ये पात्र किती आहेत, तर अनेक पात्र आहेत, पण ह्याच्यातली प्रमुख 2 पात्र आहेत. ते म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूची देवता यमदेव, त्याचा आणि एका लहानशा मुलाचा संवाद आहे. आणि त्या मुलाचं नाव काय आहे, तर त्या मुलाचं नाव आहे नचिकेता. हा मुलगा कोण आहे, कोणाचा मुलगा आहे, तो कसा यमराजाकडे गेला, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी नचिकेता ह्या नावाचा अर्थ जाणून घेऊया आणि कुणाचं हे विशेष आवडीचं उपनिषद आहे हेही जाणून घेऊ. आणि मग प्रत्यक्ष आपण त्या उपनिषदाला सुरुवात करूया. नचिकेता म्हणजे जो जाणून घेण्यासाठी अतिशय कठीण आहे असा नचिकेता आहे. आणि खरंच आपल्याला वाटतं की काय लहानसा मुलगा आहे, तो काय प्रश्न विचारणार, पण असा एवढा लहानसा मुलगा नाही आहे. पण हा मुलगा कसा आहे की वयाने लहान असला तरी त्याचं बुद्धीचं चातुर्य, त्याचा धारदारपणा, त्याची जिज्ञासा, त्याचं औत्सुक्य, त्याचं सुसंस्कृतपणा सगळा ह्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. आणि त्याची आकलनशक्ती पाहिली की आपण नुसते थक्क होतो. पहिल्यांदा आपल्याला वाटतं की हा लहानसा मुलगा किती छान प्रश्न विचारतोय, म्हणून आपल्याला फक्त थोडंसं कौतुक वाटतं त्याचं. पण पहिल्यांदा या नचिकेत्याकडे कौतुकाने पाहणारी आपली नजर पुढे पुढे त्याचे प्रश्न, त्याचं ज्ञान, त्याची ग्रहणशक्ती पाहून आश्चर्याने म्हणा, आदराने म्हणा विस्फारित होत जाते. आणि पुढे पुढे तर त्याचं तेज आपल्याला झेपेनासं होतं. आणि तेव्हा आपली नजर खाली झुकते, आपण त्याच्यापुढे नतमस्तक होतो. आणि या लहानशा नचिकेत्याला वंदन करण्याची इच्छा मनामध्ये जागते. असं हे चढत्या क्रमाने जाणारं हे उपनिषद आहे. आता हा नचिकेता लहानसा मुलगा आहे, पण अतिशय बुद्धिमान आहे आणि सुसंस्कृत आहे, विचारी आहे. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की असे 100 नचिकेता जर का मला मिळाले तर मी हे संपूर्ण जग बदलून दाखवेन. खरंच आहे, या नचिकेतासारखे जर का 100 तरुण मिळाले, किशोरवयीन जर का मुलं मिळाली, तर मी या जगाचं भवितव्य सगळं बदलीन, असं स्वामीजी म्हणतात. आणि स्वामीजींचं हे अतिशय आवडीचं उपनिषद आहे. हे नुसतं मी म्हणत नाही आहे, तर आपल्याला माहिती आहे स्वामीजींच्या संप्रदायाची किंवा विवेकानंद रामकृष्ण संप्रदायाचं जे बोधवाक्य आहे ते हेच आहे. काय आहे बोधवाक्य? उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत. आणि हे बोधवाक्य कशातनं घेतलं आहे? ह्याच उपनिषदातलं आहे. आणि म्हणून स्वामीजींच्या सुद्धा अतिशय आवडीचं, जीवनाला एक दिशा देणारं, सगळ्या समस्यांची, सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्याच्यामध्ये मिळतील असं हे अतिशय मौल्यवान असं हे उपनिषद आहे. आणि त्या उपनिषदाच्या माध्यमातून आपण त्याची कथाही जाणून घेणार आहोत. अर्थात मंत्र आणि कथा हे एकमेकांची सांगडच घालत जाणार आहोत. थोडे मंत्र घेऊया, मध्ये कथा घेऊया आणि परत मंत्र घेऊया. आता आज आपण सुरुवात करतो आहे ना, कठोपनिषदाला आज आपण सुरुवात करतो आहे. तर सुरुवात करताना 2 अध्याय आहेत असं मी म्हटलं. कठोपनिषदाचे 2 अध्याय आहेत आणि त्या 2 अध्यायामध्ये 3-3 वल्ली आहेत. ती वल्ली म्हणजे एक भाग आहे, म्हणजे एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये. त्या पहिल्या खंडातल्या, पहिल्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीमध्ये मंत्र तरी किती आहेत, तर 29 मंत्र आहेत. 29 मंत्र आहेत. आणि ते 29 मंत्र आपल्या ह्या काळाच्या मर्यादेमध्ये बसवणं खरं शक्य नाही आहे. पण सगळे मंत्र आपण न घेता त्याच्यातले ठळक किंवा त्याच्यात कथाभागच महत्त्वाचा आहे. आणि त्या कथाभागाला जेवढे पोषक आहेत तेवढेच मंत्र आपण घेणार आहोत. पण महत्त्वाचं काहीही आपण मिस करणार नाही आहोत किंवा स्किप करणार नाही आहोत. सगळं आपल्यापर्यंत पोचेल. अर्थात ही नुसती तोंड ओळख आहे, ही उपनिषदांची नुसती तोंड ओळख आहे. पुढचा अभ्यास आपला आपण करायचा आहे. सुरुवात करायची मग. कठोपनिषद प्रथम अध्याय आणि वल्ली प्रथम वल्ली प्रथम अध्याय. पहिला मंत्र असा आहे, एक 2-3 मंत्र घेऊया आणि मग कथा सांगणार आहे, म्हणजे मग आपल्याला लिंक तुटणार नाही आपली. ओम ऊषण ह वै वाजश्रवसः सर्व वेदसं ददौ तस्य ह नचिकेता नाम पुत्र आस.
कळला तुम्हाला अर्थ? वाजश्रवस नावाचा, म्हणजे वाजश्रव हे नाव कुठनं आले? वाजींचा अर्थ अश्व आहे, घोडा आहे, पण वाज म्हणजे अन्न आहे आणि श्रव म्हणजे कीर्ती. ज्यांनी अन्नदानामुळे पुष्कळ कीर्ती संपादन केली होती, असा गौतमांच्या कुळातला महर्षी अरुण यांनी अन्नदान करून पुष्कळ कीर्ती प्राप्त केली होती आणि म्हणून त्याला वाजश्रवा किंवा उद्दालक अरुण असंही म्हणतात. त्याचा मुलगा उद्दालक त्यांना वाजश्रवस किंवा उद्दालक आरुणी असं म्हणतात. आणि त्या उद्दालक आरुणींचा एक 10 वर्षाचा मुलगा होता की ज्याचं नाव होतं नचिकेता. पण हे जे वाजश्रवस किंवा उद्दालक आरुणी होते ते राजा पण होते आणि ऋषी पण होते. राज्य होतं त्यांच्याकडे, राज्य साम्राज्य होतं आणि शिवाय ते ऋषी होते, त्यामुळे ते राजर्षी होते, त्या संपन्न तर होतेच. अशा ऋषींचा हा नचिकेता नावाचा मुलगा सुसंस्कृत आहे, शहाणा आहे, विचारी आहे, विवेकी आहे. आणि तो वडिलांनी जो यज्ञ आरंभलेला आहे त्याच्यामध्ये तो औत्सुक्याने बघतोय काय काय चाललं आहे, हे त्याला उत्सुकता आहे, त्याला जिज्ञासा आहे, त्याला जाणून घेण्याची उत्कंठा आहे, असा बघतोय. आता वडिलांनी कुठला यज्ञाचा प्रारंभ केला आहे तर विश्वजित नावाचा यज्ञ आहे. यज्ञाचं नावच मुळी विश्वजित आहे. आणि खरं म्हटलं तर प्रत्येक यज्ञाची दक्षिणा ठरलेली असते. मागे आपण बोललेलो आहोत की यज्ञ म्हटलं की त्याच्यामध्ये 16 ब्राह्मण असतात. 4 वेदांचे 4 ब्राह्मण, अध्वर्यू आहे, होता आहे, ब्रह्म आहे आणि उद्गाता असे 4 ब्राह्मण आणि त्यांचे 3 सहकारी असे 4 चोक 16 ऋत्विज असतात. त्यांची दक्षिणासुद्धा ठरलेली असते की होत्याला किती दक्षिणा द्यायची, अध्वर्यूला किती द्यायची, या सगळ्याचं एक रेशो, एक प्रमाण ठरलेलं आहे. त्यांच्या सहकाऱ्यांना किती द्यायची हे सगळं तर केलंच. या उद्दालक आरुणी ऋषींनी हे सगळं केलंच. पण हा यज्ञ कुठला होता? हा साधा यज्ञ नव्हता बरं का. या यज्ञाचं नावच विश्वजित यज्ञ आहे. आणि त्या विश्वजित यज्ञामध्ये सर्वस्वाचं दान करायचं असतं. नुसतं द्रव्यदान, वस्त्रदान, अलंकारदान किंवा भूदान, गोदान एवढंच नाही, सर्वस्वाचं दान करायचं असतं. त्यामुळे एक एक करत त्यांनी सगळ्याचं दान केलं. गोधनाचं सुद्धा दान केलं. ज्या उत्तम दुभत्या गायी होत्या त्यांचं दान करून झाल्यानंतर या उद्दालक आरुणीने भाकड गायींचं सुद्धा दान करायला सुरुवात केली. हा लहानसा मुलगा, त्यांचाच लहानसा मुलगा बघत होता वडील काय करतात. आणि वडिलांनी जेव्हा भाकड गायींचं दान करायला सुरुवात केली तेव्हा या नचिकेत्याला वाईट वाटलं. तो म्हणाला, निरुपयोगी अशा वस्तूंचं दान कधीही द्यायचं नसतं. आणि अशा निरुपयोगी वस्तूंचं दान केलं तर तो मनुष्य अधोगतीला जातो. आणि माझ्या वडिलांनी असं अधोगतीला जावं असं मला वाटत नाही आहे. म्हणून तो काही बोलला नाही, कारण वयाने लहान होता ना, अगदीच 9-10 वर्षाचा मुलगा होता. आणि मग पुढे काय झालं ते बघूया आपण. एक 2-3 मंत्र बघूया. तम हम कुमारम संतम दक्षिणासु नीलमानासु श्रद्धाविवेश सो अमन्यत. आता यज्ञ यथासांग करण्यासाठी जे ऋत्विज होते, म्हणजे आत्ताच आपण बोललो अध्वर्यू आहे, होता आहे, ब्रह्म आहे, उद्गाता आहे, हे मुख्य ऋत्विज आहेत. त्याच्यानंतर प्रशास्ता आहे, प्रतिप्रस्थान आहे, ब्राह्मणाच्छंसी आहे, ग्रस्तोता आहे, हे गौण ऋत्विज आहेत. आणि ह्या सगळ्यांना चांगल्या गायी पण दिल्या आणि भाकड गायीचं सुद्धा सुरुवात केली. तेव्हा या नचिकेताच्या मनात आलं, पीतोदकाः जगधतॄणां दुग्धद्रोहा निरींद्रियः अनंदानां ते लोकांस्तांस गच्छति ता ददत. अशा गायी देणारा जो व्यक्ती आहे तो अनंदा नामाच्या खालच्या नीच योनीला जातो. असं वडिलांनी करायला नको आहे खरं, असं त्याला वाईट वाटलं. याच्यामध्ये प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. पीतोदका म्हणजे ज्यांनी भरपूर पाणी प्यायलेलं आहे, पीत उदका. हा जगधतृणा म्हणजे पुष्कळ गवत खाल्लेलं आहे. आता ज्यांच्या अंगात खाण्याचं पण त्राण नाही, जे दूधही देऊ शकत नाही आहेत किंवा दुग्धद्रोहा दूध देऊ शकत नाही, निरींद्रिया सगळी इंद्रिय ज्यांची गलित गात्र झालेली आहेत, अशा गायींचं दान करणारा त्या अनंदा नावाच्या लोकापर्यंत जातो. अशा म्हाताऱ्या मरतुकड्या गायी माझे वडील का बरं देत आहेत?
वाईट वाटले, या मुलाला वाईट वाटले की अशा टाकाऊ गायींचं दान करून माझ्या वडिलांना कुठलं पुण्य मिळणार आहे. आणि म्हणून तो म्हणाला, तो काय म्हणाला बघूया. 4थ्या मंत्रामध्ये तो काय म्हणाला. सह उवाच, तो म्हणाला, पितरम तत कस्मै माम दास्यसि इति. बाबा, मला तुम्ही कुणाला देणार आहात. द्वितीयं तृतीयं तं ह उवाच मृत्यवे त्वाम ददामी इति. आता हा मुलगा लहान आहे ना, वडिलांची ही कृती त्याला अजिबात आवडली नाही आहे, पण तो विरोधही करू शकत नाही, उलटही बोलू शकत नाही. सुसंस्कृत आहे, वडिलांना असं म्हणू पण शकत नाही. आणि मग तो म्हणते की बाबा, मी पण तुमचाच तर आहे ना, मग आता मी तुमचाच आहे तर तुम्ही मला कुणाला देऊन टाकणार. एकदा विचारलं, वडिलांनी लक्षच दिलं नाही. मला कुणाला देऊन टाकणार, अरे हा काय प्रश्न झाला. त्याला वाटलं की वडील म्हणतील की अरे मुलाचं काही कोणी दान करतं का, तुला नाही मी कुणाला देणार. तेव्हा आपण म्हणू की मग भाकड गाईंचं तरी कसं काय तुम्ही दान केलं, असं त्याच्यावर एक त्याचा प्रतिप्रश्न ठरलेला होता, योजलेला होता. पण असं काहीच घडलं नाही. वडिलांनी ऐकलं न ऐकल्यासारखं केलं. पुन्हा त्यांनी 2दा प्रश्न विचारला, 3दा विचारला. तेव्हा अखेरीस ते म्हणाले, जा, तुला मी मृत्यूला देऊन टाकलं. मृत्यवे त्वाम ददामी इति. मृत्यूला मी तुला देऊन टाकलं. रागाने म्हणाले, त्राग्याने म्हणाले, खरं नाही म्हणाले. आईसुद्धा नाही का, एखाद्या वेळेस फार त्रास झाला, त्रागा केला, मुलांनी काहीतरी हट्ट केला तर ती म्हणते मर मेल्या, म्हणजे काही मरावं अशी इच्छा नसते. तसंच या उद्दालक अरुणीने या नचिकेत्याला म्हटलं की जा, तुला मी यमाला देऊन टाकलं. आणि हे वाक्य ऐकलं मात्र वडिलांनी मृत्यूला देतो म्हटल्यावर नचिकेताला थोडंसं वाईट वाटलं, पण मनाशीच त्याने विचार केला की पुत्र किंवा शिष्याचे 4 प्रकार असतात. मी तर काही वाईट शिष्य नाही आहे किंवा वाईट पुत्र नाही आहे, मग मला असं का बरं म्हणाले वडील. आता या निमित्ताने आपण शिष्यांचे 4 प्रकार बघूया बरं का, ह्या निमित्ताने अर्थातच. आता उत्तम शिष्य कुठला, गुरूंच्या मनातलं ओळखून त्याप्रमाणे गुरूंनी न मागताच ओळखून वागणारा जो आहे वडिलांच्या किंवा गुरुजन, ते उत्तम शिष्य आहे. किंवा गुरूंनी सांगितल्यावर हातातलं काम टाकून तत्परतेने ते काम करणारे जे आहेत ते मध्यम शिष्य आहेत. गुरूंनी सांगूनसुद्धा पुन्हा पुन्हा सांगूनसुद्धा जे त्यांचं काम करत नाही ते अधम शिष्य आहेत. आणि पुन्हा पुन्हा सांगूनही ते जे त्यांचं काम करतच नाहीत, कधीच करत नाहीत, ते अधमोअधम असे शिष्य आहेत. आता मी तर एवढा काही वाईटही नाही आणि खूप उत्तम नसेल, पण मी मध्यम तर शिष्य आहे ना, असा नचिकेताने विचार केला. किती लहान मुलांच्या मनात काय काय विचार येतात. नचिकेत म्हणाला की मी अगदी उत्तम आचरण करणारा नसेन कदाचित, पण मध्यम आचरण करणारा तर नक्कीच आहे. अधम आचरण मी कधीच केलं नाही, मग मला का बरं वडिलांनी मृत्यूला देऊन टाकलं. रागाच्या भरात बोललेत, हे खरी गोष्ट आहे, पण कोणत्याही कामासाठी मला त्यांनी यमाकडे पाठवलं आहे. त्यामुळे आता त्यांचं वचन भंग होऊ नये, त्यांना असत्य भाषणाचं पाप लागू नये, म्हणून मी आता जातोच मृत्यूकडे. आणि म्हणून निघाला की हा 10 वर्षाचा लहानसा मुलगा निघाला. कुठे निघाला, यमाकडे निघाला. आणि त्यांनी सांगितलं बाबांना, बाबा तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, मी आता यमाकडे जातो. बाबांनी परत त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, अरे नको जाऊस, मी रागाच्या भरात बोललो, मी काही खरं म्हणालो नाही तुला. पण आता नाही. आता त्यांनी निश्चय केला होता की वडिलांनी यज्ञासमोर जे वचन सांगितलेलं आहे ते मी खोटं होऊ देणार नाही, मी यमाकडे जाणारच. आणि म्हणून हा निश्चयाने दक्षिण दिशेकडे चालू लागला. वडिलांचं जे क्रोधदर्शक जे शब्द होते ते काही मनापासूनचे नव्हते, म्हणून त्यांनी त्याची समजूत घातली. कदाचित त्यांना पश्चातापही झाला असेल, पण आता नचिकेत्याचा निर्धार पक्का झाला होता. वडिलांनी उच्चारलेले शब्द आता खरेच करायचे, हा निग्रह त्यांनी केला आहे. आणि म्हणून त्या वचनपूर्तीसाठी निघाला आहे. आणि कुठल्या दिशेने निघाला आहे, दक्षिण दिशेने. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. आणि म्हणून तो म्हणाला की ठीक आहे ना, वडिलांनी सांगितलं आता मी तिकडेच जातो, त्यांचा शब्द खोटा पडू नये. तुम्ही मला मृत्यूला दिलं आहे ना, मग आता ह्या प्रसंगाला तुम्ही धैर्याने तोंड द्या, तुम्हीसुद्धा शोक करू नका. असे म्हणत नचिकेता जो निघाला तो दक्षिण दिशेला जात पोचला की यमसदनापर्यंत पोचला.
काय झालं तिथे, काय झालं तिथे पोचल्यावर. पुढचा 7वा मंत्र बघूया. वैश्वानरः प्रविशति अतिथी ब्रह्मणो गृहान तस्य एता शांतिं कुर्वन्ति हर वैवस्वतो उदकम. नचिकेता यमलोकी पोचला खरा, पण योगायोगाने यमराज तेव्हा नेमके कामानिमित्त बाहेर गेले होते आणि द्वारपालाने त्या नचिकेताला अडवलं. द्वारपालाने विचारलं, कोण आहेस तू, कुठनं आलास? तो म्हणाला, मी पृथ्वीवरनं आलो आहे, मृत्यूलोकातनं आलो आहे आणि मला यमराजांना भेटायचे. तेव्हा द्वारपाल म्हणाले की असं सदेह जाता येत नाही यमाच्या दरबारामध्ये, तुला थांबावं लागेल आणि यमराज नाही आहेत, बाहेर गेलेले आहेत. तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, मग ते येईपर्यंत मी त्यांची वाट बघतो. आणि खरोखर 3 दिवस 3 रात्री हा लहानसा नचिकेता त्या यमराजाच्या दाराच्या बाहेर काही अन्न पाणी न घेता तसाच थांबला, वाट बघत थांबला. आणि जेव्हा यमराज परत आले तेव्हा त्यांना या बालकाबद्दल समजलं. ते म्हणाले, कोण अतिथी थांबला आहे? तेव्हा द्वारपालाने सांगितलं, हो एक लहानसा मुलगा थांबला आहे. यमराज आपण जी कल्पना करतो ना, यम म्हणजे भयंकर, यम म्हणजे भीतीदायक, असं अजिबात नाही आहे. यमाची आपल्याला खरं आवश्यकता आहे. या पृथ्वीवरची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी यमराज हे नियमन करणारे आहेत आणि म्हणून त्यांना भ्यायचं कारण नाही. आणि त्याही पलीकडे यमराज हे अतिशय सज्जन गृहस्थ आहेत. आश्चर्य वाटेल तुम्हाला, खोटं वाटेल, सज्जन गृहस्थाने कसं वागावं तसंच यमराज वागत आहेत. आणि म्हणूनच ते म्हणतात की अरे अतिथी देवो भव असं मानणारा मी, आणि माझ्या दारामध्ये एक लहानसा मुलगा अन्न पाण्या वाचून राहिला आहे आणि म्हणून त्याची विचारपूस करण्यासाठी ते येतात. आणि ते म्हणतात की खरंच अतिथी जर का प्रसन्न असेल तर आपल्या घरात सुख शांती समृद्धी येते. पण अतिथी जर का विन्मुख गेला, अतिथी जर का क्रुद्ध होऊन गेला तर तो प्रज्वलित अशा अग्नीप्रमाणे असतो, वैश्वानराप्रमाणे असतो. वैश्वानरः प्रविशति अतिथी ब्रह्मणो गृहान असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा अतिथीला शांत करावं, अतिथीची विचारपूस करावी, अतिथीला जे आवश्यक आहे ते निश्चितपणाने द्यावं. आणि म्हणून सगळ्यांचे आत्मे संतुष्ट करण्याचं काम कुणाचं आहे? ते गृहस्थाचं आहे. आणि खरंच आपण मागेही पाहिले, धन्यो गृहस्थाश्रमः. संन्यासी असू दे, साधू असू देत, विद्यार्थी असू दे, अनाथ असू दे, गरीब असू दे, अपंग असू दे, समाजातले जे दुसरे दुर्बल घटक आहेत त्यांना त्यांचं पोषण करण्याची जबाबदारी गृहस्थावर सोपवलेली आहे. आणि यमधर्म हे सगळं जाणत होते, ते स्वतः उत्तम गृहस्थ होते. आणि म्हणून सर्व सत्ताधीश मी काही करीन असं त्यांची भावना नव्हती, त्यांची वृत्ती नव्हती. ते स्वतः धर्माचरणी होते आणि म्हणून यमधर्म म्हटलं जातं. आता पुढे म्हटलेलं आहे पुढच्या 8व्या मंत्रामध्ये, आशा प्रतीक्षे संगत सुश्रुतां इष्टापूर्ते पुत्र पशुंश्च सर्वान् एतद् भुंक्ते पुरुषस्य अल्पमेधसो यस्यानश्वन् वससी ब्रह्मणो गृहे. अतिथी हा पूजनीय आहे. जिथे अतिथीचा योग्य पाहुणचार होत नाही असा गृहस्थ एक तर मंदबुद्धी आहे किंवा मूर्ख आहे असं म्हटलेलं आहे. अतिथी जर का अप्रसन्न असेल तर आपल्या सर्वस्वाचा नाश होतो. गृहस्थानी अतिथीचा योग्य असा आदर सत्कार करायलाच हवा. वेदातलंच वचन आहे, पुढे येणार आहे आपल्याला छांदोग्यामध्ये, अतिथी देवो भव. अतिथी हा देवच आहे. अर्थातच त्याचा योग्य आदर सत्कार करावा, कारण गृहस्थ हा समाजाचा आधार आहे आणि त्यांनी हे आपलं कर्तव्य मानून सहजपणाने करावं, कुणावर उपकार समजून करायचं नाही आहे. आणि म्हणून हे सगळं यमधर्म हे सगळं पाळणारे होते. त्यामुळे अतिथी सत्कारात कमतरता आली हे कळल्यामुळे ते स्वतः घाबरले, त्यांचं धाबदण आणलं आणि ते धावतच बाहेर आले. पाद्य अर्घ्य देऊन त्यांनी अतिथीचं यथोचित असं पूजन केलं आणि ते म्हणाले नमस्कार. नमस्यः वंदनीयः, नमस्कार करण्याजोगे आपण आहोत. आणि दारी आलेल्या अतिथीला परब्रह्माचं रूप समजून आधी त्याला नमस्कार करायचा असतो. तो यमाने केला, लहान मुलाला केला आहे बरं का. यमराज इतके वयाने मोठे, देव, मृत्यूचे स्वामी, आणि हा नचिकेता कोण?
लहानसा पृथ्वीवरचा सामान्य माणूस, तरीसुद्धा त्याला ते ब्रह्मन म्हणत आहेत. त्याला ते आदरपूर्वक नमस्कार करत आहेत, विनयाने त्याला क्षमाशील व्हायला सांगत आहेत. आणि अतिथीचा आशीर्वाद जर का लाभला तर तो परमेश्वरीच आशीर्वाद असतो हे यमांना माहिती आहे. आणि म्हणून ते रागवले तर नाहीच. ते म्हणाले की तुम्हाला इथे 3 दिवस 3 रात्री अन्न पाण्यावाचून राहावं लागलं. आता मी त्याच्याबद्दल क्षमा मागतो आणि तुम्हाला 3 वर देतो. तुम्हाला पाहिजे ते मागून घ्या. आणि खरंच आहे, मागून घ्या. वीतमन्यू 10व्या मंत्रात त्याला म्हटलेलं आहे वीतमन्यू, राग शांत झालेला आहे. नचिकेतासुद्धा विचारी आणि यमधर्मसुद्धा विचारी आहेत. आता काय सुंदर संवाद होणार आहे बघा दोघांच्यामध्ये. तो नचिकेताने आधी सगळी परिस्थिती समजावून घेतली की यमधर्म भीतीदायक नाही, गृहस्थाची सगळी कर्तव्य तो पार पाडतो आहे. यमराजाने आपल्याला 3 वर दिलेत, आता ह्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. आता आम्हाला जर का 3 वर मिळाले तर आपण काय मागू, काहीतरीच मागू. पण नचिकेता विचारी आहे. आणि मग त्याला आठवलं की आपण पृथ्वीवरनं कसे आलोत. यमराजाने त्याला सांगितलं की हे झाल्यानंतर हे वर माग आणि मी तुला तुझ्या घरी पोचवण्याची व्यवस्था करतो. आता पोचवेल तर यमराज नक्कीच पोचवतील. पण घरी गेल्यानंतर माझ्या वडिलांनी मला पाहून घाबरू नये, भिवू नये. कारण मी यमाकडे जाऊन परत आलो आहे, म्हणजे भूतभीत आहे का काय, किंवा काहीतरी वेगळं आहे का काय, असं माझ्या वडिलांना वाटू नये. आणि मधलं जो प्रसंग आहे ते विसरून जावेत. मध्ये जे ते काय मला म्हणले तुला मृत्यूला दिलं वगैरे, ते विसरून जावे आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी माझ्यावर प्रेम करावं. हा पहिला वर मागितला आहे. हा पहिला वर मागितला आहे. ते माझ्याविषयी सुमन व्हावेत. सुंदर शब्द वापरलेत बरं का नचिकेत्याने. ते माझ्याविषयी सुमन असावेत. सुमन म्हणजे मनातलं जे किलबिश आहे, राग आहे, त्रागा आहे, तो सगळा निघून जावा. त्यामुळे यम जर का आपल्याला पाठवणार आहेत असा विश्वास नचिकेत्याला होताच. त्यामुळे ऐहिक जीवन व्यवस्थित होण्यासाठी त्यांनी हा पहिला वर मागितलेला आहे. आता दुसरा वर काय आहे. नचिकेताचं मागणं तर अतिशय योग्यच आहे, हो की नाही, योग्यच मागणं आहे. मध्यंतरी घडलेली सगळी घटना वडिलांनी पूर्ण विस्मरणात जावी त्यांच्या, असं त्यांनी मागितलं. आता यमाला काही हे मान्य करणं अवघड नाही. यमाला सर्व सत्ताधीश आहे तो, त्यामुळे त्यालाही मान्य करणं विनंती शक्य होतं. आणि त्यांनी सांगितलं की तथास्तु, तुझ्या मनासारखं होईल. आणि त्यांच्या मनातनं राग, पश्चात्ताप, पुत्रविरहाचं दुःख, अपराधी भावना हे सगळं मी काढून टाकीन आणि ते रात्री शांत मनाने, प्रसन्न चित्ताने, सुखाने झोपू शकतील असा मी तुला वर देतो. पहिला वर दिला आहे. आता दुसरा वर मागतोय नचिकेता. तर दुसरा वर मागतोय की वडिलांना त्रास देणारी दुःखदायक घटना त्यांच्या स्मृतिपटलावरनं पुसून टाकावी, असा पहिला वर तर त्यांनी मागितलाच आहे. आता दुसऱ्या वराने तो म्हणतो आहे की स्वर्गप्राप्तीविषयी जरा मला कुतूहल आहे. स्वर्गप्राप्तीसाठी जे यज्ञ केले जातात, जो अग्नी प्रज्वलित केला जातो, त्या अग्नीविषयीची मला माहिती द्या. तो जो अग्नी काय आहे ते मला विशेष त्याच्याबद्दल औत्सुक्य आहे. कारण स्वर्गामध्ये कोणतंही भय नसतं. स्वर्ग कुठलं भीती नाही आहे. पृथ्वीवर आपल्याला क्षणोक्षणी भीती आहे, सारखी भीती वाटत असते. तिथे भय नाही, तिथे यम नाही आहे, तिथे म्हातारपण नाही, तिथे रोग नाही, तिथे व्याधी नाही, तिथे भूक नाही, तहान नाही. स्वर्गामध्ये सुखच सुख आहे. आणि म्हणून स्वर्गामध्ये केवळ आनंद आहे. म्हणून त्या स्वर्गप्राप्तीसाठी जो अग्नी प्रज्वलित केला जातो, जो यज्ञ केला जातो, त्याच्याविषयी सांगा. आता यमधर्म या सगळ्यातले तज्ज्ञ आहेत. अग्निविद्या काय, आत्मविद्या या सगळ्यात निष्णात आहेत. आणि त्यांना विचारलं तर आपल्याला निश्चित आणि योग्य उत्तर मिळेल असं नचिकेत्याला वाटलं. आणि म्हणून लगेच त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. आता यज्ञ करून स्वर्गप्राप्ती होते, त्यामुळे मी श्रद्धावान आहे, मला आपण सांगाल का, असा प्रश्न विचारला. आणि थोर ऋषी म्हणतात की अश्रद्धाला विद्या देऊ नये. पण मला हे सगळं जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे, आस्था आहे. त्यामुळे आपण मला सांगावं, कारण स्वर्गलोकात पोचल्यावर अमरत्व प्राप्त होतं. आता नचिकेता अमरत्वाचा विचार करतोय. सगळ्या प्रकारच्या भयापासनं, दुःखापासनं, विघ्नापासनं मुक्त होऊन त्याला आता काय मिळवायचं आहे, चिरशांती आहे, आनंद मिळवायचा आहे. आणि म्हणून तो त्याच्याविषयी जाणून घेऊ इच्छितो.
असे 13 मंत्र झाले. आता पुढचे काही मंत्रामध्ये पुढचा भाग बघणार आहोत. नचिकेताचा दुसरा वर ऐकून यमराजाने क्षणभर त्याच्याकडे कौतुकाने पाहिलं की हा काही भौतिक गोष्टी मागत नाही आहे की मला एवढं राज्य द्या, एवढं द्रव्य द्या, एवढं किती लहान मुलगा आहे खरं तर, काहीतरी मिठाई द्या, असं काही त्याने मागितलं नाही आहे. तो म्हणतो मला ही विद्या द्या. अर्थातच आता कौतुकाने बघतायचा यमराजसुद्धा त्याच्याकडे की हा मुलगा श्रद्धावान आहे, जिज्ञासू आहे, याला यज्ञविद्येविषयी कुतूहल आहे, स्वर्गप्राप्तीची इच्छा आहे आणि स्वतःसाठी कोणतीही कामना न करता यज्ञ केल्यानंतर तो सप्तस्वर्गाच्याही वर जाऊ शकतो, ब्रह्मलोकाच्याही वर जाऊन परब्रह्मापर्यंत पोचू शकतो. आणि मी तुला आता ते सगळं सांगतो, नीट ऐक बरं का, पण नीट ऐक, असं यमराजाने नचिकेताला सांगितलं आहे. आता काय म्हटलेलं आहे ते म्हणत आहेत. आता लोकादिमग्निम तम उवाच तस्मै या इष्टका यावत तीर्वा यथा व स चापी तम प्रत्यवदत यथोक्तम तथास्य मृत्यू पुनरेवाह तुष्टः. आता कोण आहे? अग्नीची विद्या सांगतात. अग्नीला जातवेदस म्हटलेलं आहे. आपण मागच्या भागात ते पाहिलं होतं. पृथ्वीवर यज्ञरूपाने ज्या अग्नीची उपासना केली जाते त्या अग्नीविषयी नचिकेताला जाणून घ्यायचं. आणि यज्ञ हा साधा यज्ञ नसतो बरं का. यज्ञाच्या विटा कशा लागतात, त्याची रचना कशी करायची, कुठल्या गाईच्या शेणाने ते सगळं सारवायचं, जमिनीचा उतार कसा असावा, अग्नीचं चयन कसं करायचं, मंत्र कसे आणि कुठले म्हणायचे, कुठल्या पट्टीमध्ये म्हणायचे, हे सगळं ठरलेलं आहे. आणि हे सगळं यमराजांनी या लहानशा नचिकेताला सगळं समजावून सांगितलं. इतका हा श्रद्धावान बुद्धिमान शिष्य एकाग्रतेने हे सगळं ऐकतायत. आणि हे सगळं पाहूनच यमराज अतिशय प्रसन्न झाले. आता प्रसन्न झाले खरे, ते म्हणले मी माझं सांगायचं काम केलं, पण तुला किती समजलं रे. जे उत्तम गुरु असतात तेही शिष्याची परीक्षा बघतात ना. आणि म्हणून यमराजाने नचिकेताला परत उलट प्रश्न विचारला की आत्तापर्यंत तुला मी काय काय सांगितलं ते सांग बघ. आणि खरंच काय आश्चर्य, नचिकेताने ते सगळं घडा 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 म्हणून दाखवलं. जी अग्निविद्या सांगितली ती सगळी म्हणून दाखवल्यावर यमराज आणखीनच प्रसन्न झाले. आधी पहिले त्याच्या प्रश्नानेच प्रसन्न झाले, आता त्याच्या बुद्धिमत्तेने, त्याच्या आकलनशक्तीने, त्याच्या स्मरणशक्तीने आणखी प्रसन्न झाले. आणि त्यांनी आपल्या गळ्यातली माळ काढून रत्नाचा मौल्यवान हार काढून नचिकेताला दिला. आणि ते म्हणाले ही घे शृंखला. शृंखला शब्द आपल्याला माहिती आहे नाही का. शृंखला म्हणजे बेडी, शृंखला म्हणजे साखळी. आता शृंखला ही जाड असते, लोखंडी असते, पण शृंखला ही लहानशी आहे, पण शेवटी तो बंधनच आहे ना. शृंखला म्हणजे लहानशी माळ आहे. आणि ही माळ काय करते, आणि खरं सांगू का, विद्यादान ही एक माळच आहे, हा एक दुवाच आहे, ही एक छोटीशी साखळीच आहे. आपण जिथून विद्या घेतली तिथे परत करायचीच नसते. विद्या ही पुढे पाठवायची. गुरूंकडनं आपण घेतल्यानंतर आपण ते पुढच्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवणं हेच त्या शृंखेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विद्येचं सुद्धा ऋण असतं. आणि असं जेव्हा पोचवलं जातं तेव्हाच त्या ऋणातनं तो शिष्य किंवा तो साधक मुक्त होतं. शिष्याला ती विद्या देऊन त्या विद्येच्या अखंडत्वाची सोय केली की विद्येच्या ऋणातून मुक्त होता येतं. ज्या गुरूंनी आपल्याला विद्या शिकवली त्यांना परत द्यायची नाही, कारण त्यांना ते माहितीच आहे. ते विद्येचं व्रत पुढे न्यायचं आहे. आणि पुढे पुढे जसं येईल तशी ती अखंडता येते आणि ती शृंखला टिकून राहते. त्यामुळे आपल्या गळ्यातली अमूल्य माळ देताना त्याचे 2 अर्थ आहेत. एक बक्षीस म्हणून दिली हे एक अर्थ आहे, आणि हे विद्येचं ऋण तुझ्यावर आहे आणि म्हणून तुला हे दिलेलं आहे. मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. एवढंच नाही आहे तर ह्या अग्नी जो आत्ता मी तुला जे ज्ञान सांगितलं अग्नीविषयी, ह्या अग्नीला आता ह्या पुढे लोक तुझ्या नावाने ओळखतील, नचिकेत्याच्या नावाने ओळखतील. आणि त्याचं त्या अग्नीचं नाव आहे त्रिणाचिकेत. त्रिणाचिकेत, नचिकेतचा न झाला आहे, त्रिणाचिकेत असं ह्या अग्नीचा जो कोणी 3 वेळेला शास्त्रोक्त पद्धतीने अनुष्ठान करेल त्याला निश्चितपणाने स्वर्गप्राप्ती होईल आणि तुझं नाव अमर राहणार आहे. तुझं नचिकेत नाव आहे.
आणि अग्नीसुद्धा लक्षात घ्या, अग्नी 4 प्रकारचे असतात. बघा ना, आपल्याला माहितीच नाही आहेत अग्नीचे प्रकार. अग्नी म्हणजे आपल्याला वाटतं शेकोटी किंवा ज्याच्यामुळे उष्णता ऊब मिळते तो अग्नी. अहो 4 प्रकारचे अग्नी आहेत. आपल्या शरीरात आहे ना तो आध्यात्मिक अग्नी आहे. शरीरातला जो अग्नी आहे तो आध्यात्मिक किंवा जठराग्नी ज्याला म्हणतात तो, किंवा भौम दुसऱ्या प्रकारचा जो आहे भौम किंवा अधिभौतिक अग्नी म्हणजे पेटवलेला अग्नी, म्हणजे चूल असेल, शेकोटी असेल, यज्ञ असेल, हा अग्नी. यज्ञ नाही आहे त्याच्यात, चूल किंवा शेकोटी आहे. तिसरा जो आहे देवतारूप अग्नी, त्याच्यामध्ये यज्ञकुंडातील अग्निदेवता हा हे देवांचं मुख समजलं जातं, म्हणून त्याला हव्यवाहन असं म्हणतात. हा तिसऱ्या प्रकारचा अग्नी आहे. आणि चौथ्या प्रकारचा अग्नी कुठला आहे? चिदाग्नी आहे, म्हणजे तेजसाम तेजः. सूर्य, चंद्र, तारे, विद्युत, अग्नी या सगळ्यांना तेज पुरवणारा जो चितरूप अग्नी आहे, त्या चिदाग्नीची उपासना करणं म्हणजेच ब्रह्मस्वरूप होणं आहे. आणि अशा अग्नीची सगळी अंग यमराजांनी नचिकेताला उलगडून सांगितली. एवढंच नाही तर आपल्या गळ्यातली अमूल्य रत्नांचा हार त्याला दिला आणि त्याच्या नावाने हा अग्नी ओळखला जाईल असंही सांगितलेलं आहे. त्रिणाचिकेतः त्रयम् एतत् विदित्वा य एवं विद्वान् चिनुते नचिकेतं स मृत्युपाशान् पुरतः प्रणोद्य शोकातिगो मोदते स्वर्गलोके. आता हे सगळा जो कोणी हा अग्निविद्या जो कोणी समजून घेईल, त्याप्रमाणे आचरण करेल, म्हणजे बघा ना, यज्ञानीसुद्धा चित्तशुद्धी होते. यज्ञ हा फक्त बाह्य नाही आहे, यज्ञाने चित्तशुद्धी होते. अर्थातच वासना नाहीशा होतात, शोक मोह काही राहत नाहीत आणि 7 स्वर्गामध्ये सगळ्या एक एक दालनं ओलांडतात त्याला जाता येतं. आणि असं म्हणलेलं आहे शोकातिगो, शोकाच्या पलीकडे तो साधक जातो आणि मोदते स्वर्गलोके, आणि स्वर्गलोकामध्ये विहार करतो आणि आनंदित होतो असं म्हटलेलं आहे. एष ते अग्निर्नचिकेता स्वर्ग्यो यमवृणीथा द्वितीयेन वरेण एतम अग्निं तवैव प्रवक्ष्यन्ति जनानस तृतीयं वरं नचिकेतं वृणीष्व. 2 वर तर झाले, आता 3रा वर माग रे नचिकेता असं म्हणतात. दुसऱ्या वराने ती अग्निविद्या जाणून घेतलीस, ही इच्छा प्रगट केली, ती सगळी स्वर्गापर्यंत पोचवणारी अग्निविद्या मी तुला सांगितली. या अग्नीला आता तुझ्या नावाने ओळखतील हे तर निश्चितच आहे. आता तू 3रा वर माग बरं. आता 3रा वर काय मागतोय बघा. आता नचिकेत्याचे 2 वर पूर्ण झाले. पहिल्या वराने त्याचं ऐहिक नीट झालं, दुसऱ्या वराने त्याला स्वर्गप्राप्तीसुद्धा झालेली आहे. आता 3ऱ्या वराने मागणार तरी काय? त्याला आता कशाची उत्सुकता आहे, जिज्ञासा कशाची आहे? आत्मविद्येविषयी, आत्म्याविषयी जाणून घ्यायची ओढ लागलेली आहे. मृत्यूनंतर माणसाचं शरीर तर इथेच राहतं, आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतं. मग मृत्यूनंतर जातं काय आणि उरतं काय हे मला पाहिजे. त्यामुळे त्यांना चेतना देणारा तो नसतो. मग तो आत्मा कोण आहे? तो असतो का जातो? तो विनाशी आहे का अविनाशी आहे? त्याचं खरं स्वरूप कोणतं? हे सगळं मला तुम्ही आता समजावून सांगा असं नचिकेत्याने यमराजाकडे प्रार्थना केलेली आहे, विनंती केलेली आहे. मला तुम्ही द्यायचं असेल तर ही विद्या द्या. आता यमराज म्हणाले नको रे, हा वर मागू नकोस, त्याच्या बदल्यात मी तुला पाहिजे ते देतो, पाहिजे ते तुला देतो, पण हा वर मागू नकोस. पण तो म्हणतो नाही, आता मला ते काहीच नको आहे, आत्मा कसा आहे हेच मला पाहिजे. नचिकेता साधा नव्हता बरं का. एक तर सुसंस्कृत होता, विवेकी होता, बोलण्यामध्ये हुशार होता, कुशल होता, चतुर होता. आणि म्हणून यमदेव म्हणतात की नको नको हे मागू नकोस. आणि जसे जसे यमदेव त्याला म्हणतात की हे मागू नकोस, मी तुला त्याच्या बदली उलट जास्त काहीतरी देतो, तो म्हणला नको, मला काही नको. आता यमदेव म्हणतात की अरे हे आत्मज्ञान आहे, हे देवांनासुद्धा प्राप्त होत नाही आहे, हे सहजासहजी कुणालाही प्राप्त होत नाही. मग नचिकेता म्हणला नाही ना देवांना मिळत, मग मला तुम्ही तेच द्या. तेव्हा अनेक गोष्टी तो सांगतोय की तुम्हीच मला हे ज्ञान द्या. आणि ही विद्या देण्याचं यमदेव टाळतायत, कारण यमराज म्हणतात की आणि विद्यासुद्धा वाटेल त्याला द्यायची नसते. हा लहान मुलाची काही ओळख नाही, माहिती नाही, आता थोडी तोंड ओळख झालेली आहे, पण यमराज काही ते त्याला द्यायला तयार नाहीत.
आणि नचिकेता मात्र त्याच प्रश्नावर किंवा त्याच मागणीवर अगदी अडून राहिलेला आहे. आता यमदेवाने त्या नचिकेत्याला खूप समजावलं, दुसरा कोणता वर मागायला तुला सुचत नसेल तर मी सुचवतो अरे, असंही म्हणले ते. शतायुषी घे, तुला आयुष्य पाहिजे का 100 वर्षाचं, पुत्रपौत्र पाहिजे का, द्रव्य पाहिजे का, संपत्ती पाहिजे का, रथ पाहिजे का, घोडे पाहिजेत का, काय पाहिजे ते मागून घे, पण तू हा वर मागू नकोस मला. अगदी मोठ्या राज्याचा राजा व्हायचा आहे का, 1000 वर्षाचं आयुष्य पाहिजे का. नचिकेता आपल्या मागणीवर इतका ठाम होता, इतका ठाम होता, तो म्हणाला मला हे काही नको, मला काही नको, विपुल धनसंपत्ती नको, उपभोगण्यासाठी चिरकाळ टिकणारी साधनं नको, कारण हे काहीच नको, कारण हे सगळं जे आहे ना ते श्वोभावा आहे. श्वोभावा वेगळा शब्द वापरला आहे बरं का. श्वोभावा, श्व म्हणजे उद्या, आणि उद्या ज्याचा अभाव आहे, श्वो अभावा, उद्या जे राहणार नाही आहे, उद्या जे टिकणार नाही ते घेऊन मी काय करू. तुम्ही आयुष्य दीर्घायुष्य दिलंच समजा, 100, 200, 500, 1000, पण 1000 वर्षांनी ते आयुष्य संपणारच आहे. संपत्ती दिली, राज्य दिलं, काय गोधन दिलं, अनेक गोष्टी दिल्या, तरी त्या कधीतरी संपणार आहेत. मला अशी गोष्ट द्या, जे असं आत्मज्ञान द्या की जे कधी संपणारच नाही, जे चिरंतन आहे, जे शाश्वत आहे, असं काहीतरी मला पाहिजे, असा नचिकेताचा आता आग्रह आहे. आणि यमराज आता पहिल्यांदा लहान मुलगा आहे, ह्याला काहीतरी द्यावं असं एवढंच वाटत होतं, पण आता ती नजर, कौतुकाची नजर आता आदराकडे वळत चाललेली आहे. आणि म्हणून यमदेवांना या नचिकेत्याबद्दल इतका आदर वाटतोय आणि ते म्हणतात, ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके सर्वान् कामां छंदतः प्रार्थयस्व, इमा राजा सरथा सतूर्या नहि सदृशा लंभनीया मनुष्यैः अभिमंत्र प्रत्ताभिः परिच्छायस्व, नचिकेतो मरणं मा अनुप्राक्षी. तू ते मागू नकोस, मी तुला काय पाहिजे ते देतो. सगळी प्रलोभनं दाखवून झाली, पण नचिकेत्याला कशाचंही आकर्षण वाटलं नाही. असं कुठलंच आकर्षण वाटलं नाही. मर्त्यलोकात अलभ्य असलेले भोग यमराजांनी देऊ केले. महाल दिला, आभूषणं दिली, पेय दिलं, नृत्य, गायन, अप्सरा, रत्नजडित रथ, शुभ्र अश्व, वाद्यांचा थवा, ताफा, वीणा, पखवाज घेऊन चाललेली वाहनं, स्वर्गीय भोग, हे सगळं दिलं. पण तो म्हणतोय मला हे काही नको, मला काही नको, मला पाहिजे तर तुम्हीच, म्हणजे मला तेच आत्मज्ञान पाहिजे. पण हे सगळं श्वोभाव आहे. नवीन शब्द आहे की नाही आपल्याला. श्वोभावा म्हणजे क्षणभंगूर आहे. हे सगळं क्षणभंगूर आहे. वयाने लहान आहे हो, फक्त वयानेच लहान आहे, पण बुद्धीने किती परिपक्व आहे नचिकेता, किती परिपक्व आहे. तो कुठल्याही प्रलोभनानं भुलला नाही. तो म्हणला की आपण कृपापूर्वक मला हे सगळे भोग देऊ केलेत, पण हे भोग क्षणभंगूरच आहेत. हे सुद्धा कधी ना कधी संपणार आहेत, दीर्घकाळ टिकणारे असतील, पण दीर्घकाळ म्हणजे शाश्वत नाही आहे, चिरंतन नाही आहे. आणि म्हणून, आणि खरं सांगू का, उलट भोग भोगणारा जो माणूस असतो ना, तो हळूहळू तेजोहीन होत जातो. भोगे रोग भयम असं म्हटलेलं आहे. जितके तुम्ही भोग भोगता तितकं तुमचं तेज क्षीण 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 होत जातं. हे मला माहिती आहे आणि ह्याने माझं नुकसानच होणार आहे. बघा, सर्वसामान्य लोक या भोगांना भुलतात, नचिकेता भुलला नाही. आणि खरंच आहे, भोगामुळे आपलं शरीर क्षीण होत जातं, तेजोहीन होत जातं. आणि मला पाहिजे तर ती फक्त आत्मविद्याच पाहिजे. ज्याला आत्मविद्या लाभते ना, असा माणूस मात्र चिरंतन होतो, अविनाशी होतो. असं जीवन सोडून मी ह्या अल्पजीवनावर कशाला संतुष्ट राहू. मला नको त्या तुमच्या रूपगर्वित अप्सरा नको, त्यांचं रथ नको, त्या पालख्या नको, ते मेणे नको, ती वाद्य नको, ते गायन नृत्य काही नको. मला संयमाने उलट माझं इंद्रिय सामर्थ्य टिकवून ठेवायचं आहे. 9 वर्षाच्या मुलाचे विचार आहेत. मला हे सगळं टिकवून ठेवायचं आहे. आणि खरं सांगू का, पुढचा श्लोक जो मंत्र नचिकेताने म्हटला आहे, न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो. किती पैसा मिळाला की माणसाची भूक संपेल.
बास म्हणता येईल. न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो लप्स्यामहे वित्तम अद्राक्ष चेत्वा जीविष्यामो यावद इष्यसी त्वं वरस्तु मे वरणीयस एव. मनुष्य धनाने कधीही तृप्त होत नाही. अब्जावधी रुपये मिळाले म्हणजे बास म्हणेन कमी नाही ना, कधीच म्हणणार नाही. मनुष्य धनाने कधीच तृप्त होत नाही. आणि तुझं दर्शन घेणाऱ्याला वित्त हे मिळतंच. वित्त ही माणसाला काही अप्राप्य अशी वस्तू नाही आहे. आणि जे माझ्या आव्याक्यात आहे ते मी तुझ्याकडनं कशाला मागू. नचिकेता म्हणतोय वित्त तर काय मी माझंसुद्धा मिळवू शकतो, त्याच्यासाठी तुमची काय आवश्यकता. ते जे माझं मी मिळवू शकतो ते तुमच्याकडे मी मागू तरी कशाला. आणि आयुष्य जेवढं आहे तेवढं मिळणारच आहे. मग त्याच आयुष्यात मला आणखीन ते थोडं वाढवून दिलं त्याचा काय मला फायदा. हेच आयुष्य मला सार्थकी लावायचं आहे. आणि म्हणूनच मला आत्मज्ञान पाहिजे, आत्मविद्या पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही हे देत नाही तोपर्यंत मी तिसऱ्या वराचा हट्ट सोडणार नाही असंही म्हटलेलं आहे. आता बघा, मनुष्य हा मर्त्यच आहे. कधी ना किती आयुष्य 100, 200, 500 वर्ष लाभलं तरी कधी ना कधीतरी तो मर्त्यच आहे, मरणारच आहे. पण जे आतून परत नाही म्हणजे तरी ते आतून पटत नाही. जणू काही आपण अमरच आहोत अशा भावनेने माणूस खरं तर वागत असतो. सगळ्यांना माहिती आहे ना, एक ना एक दिवस जायचंच आहे, आपल्याला खरंच जायचं आहे. पण तरी मला वाटतं की मी नाही जाणार बहुतेक. ह्यांचं वय झालं आहे, त्यांना काही दुखणं झालं आहे, ह्यांचं काहीतरी ॲक्सिडेंट झालं आहे, ते सगळे जातील पण मी इथेच राहणार आहे असं मला वाटतं आहे. मला वाटतं आहे खरं, पण हे खरं नाही आहे. हे खरं नाही आहे. पण नचिकेता आपल्यासारखा नाही आहे, तो विचारी आहे. घरातून निघतानासुद्धा तो वडिलांची समजूत घालूनच निघाला आहे. या नष्ट होणाऱ्या शरीराचा त्याला यत्किंचितही लोभ नाही आहे. आणि शेवटचा अखेरचा मंत्र काय सांगतोय बघा, यस्मिन इदम विचिकित्सन्ति मृत्यो यत् सांपराये महती ब्रूहि नस्तत योयम वरो गूढमनुप्रविष्टो नान्यम तस्मात् नचिकेता वृणीते. मृत्यूनंतर अस्तित्व असतं का नसतं या विषयाबद्दल मला जिज्ञासा आहे. नचिकेता मृत्यूला विचारतोय साक्षात की मृत्यूनंतर माणसाचं होतं तरी काय, अस्तित्व असतं का नसतं. आत्मा म्हणजे काय, तो शाश्वत असतो का, मेल्यानंतर उरतं ते काय उरतं. शरीर तर भस्मसात होतं, आत्मा तो विलीन होतं, मग उरतं ते काय उरतं. याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे. या विषयाचं गूढ उकळण्याची माझी इच्छा अतिशय प्रबळ होत चालली. आधी होतीच, पण तुम्ही जेवढे नाही नाही म्हणताय तेवढी ती माझी इच्छा प्रबळ होत चालली आहे. आणि आपण मात्र हा वर देण्यासाठी मला टाळाटाळ का बरं करता आहेत. जिवंत असताना किंवा मेल्यावर दोन्ही अवस्थांचं वास्तविक प्रत्यक्ष ज्ञान एका यमराजाखेरीज कोणालाही असू शकत नाही. आणि म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट विचारतोय. यमासारखा जाणकार भेटल्यानंतर त्याच्याकडून अनावश्यक किंवा भौतिक गोष्टी मागण्यापेक्षा हे रहस्य जाणून घेणं हाच शहाणपणा आहे. आणि तो नचिकेत्याकडे होता जो आपल्याकडे नाही आहे, सर्वसामान्य माणसांकडे नाही आहे, जो नचिकेत्याकडे आहे. आणि म्हणून तो ह्या वराचा आग्रह धरतोय. आणि आता ह्या वराला यमराजांनी काय उत्तर दिलं ते आपण पुढच्या वल्लीमध्ये म्हणजे पहिल्याच अध्यायाची दुसरी वल्ली जी आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत. मात्र यमराजांचं उत्तरसुद्धा फार वेगळ्या लेव्हलचं आहे, वरच्या दर्जाचं आहे. त्यामुळे ते ऐकण्यासाठी आत्मज्ञान म्हणजे काय, मृत्यूनंतरची अवस्था तरी काय आहे हे जाणण्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये निश्चितच भेटणार आहोत. आज मात्र इथेच थांबणार आहोत. आज आपला पहिला कठोपनिषदातल्या पहिल्या अध्यायातली एक वल्ली झाली, 29 मंत्र झाले. पुढच्या भागामध्ये आणखीन 16 का काहीतरी मंत्र आहेत, ते जाणून घेऊया. आज इथेच थांबूया. आजचा हा 13वा भाग आहे. 2 शांती मंत्रांनी आपण सांगता करूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.